लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेचे सर्वजण, नितीनजी आणि उपस्थितातले मान्यवर, आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. या कार्यक्रमाला बोलवलो याबद्दल आभार मानतो. खरं म्हणजे यासाठी पहिल्यांदा नितीनजींचे मी आभार अशासाठी मानतो की हा कार्यक्रम त्यांनी नागपूरच्या बाहेर काढला. कारण ही संस्था जवळपास 29 वर्ष काम सुरू आहे आणि नागपूरमध्ये आणि विदर्भामध्येच या संस्थेचे सगळे आत्तापर्यंतचे कार्यक्रम सुरू होते, झालेले आहेत, होत असतात. त्यामुळे यावेळेला पहिल्यांदा नागपूरपासून उपराजधानीतनं मुख्य राजधानीत आणलं ते बरं केलं. कारण एरवी राजधानीतनं उपराजधानीत जातात, हे उपराजधानीतनं इकडे येतोय कार्यक्रम. याचं कारण असं की जोपर्यंत मुंबईत येत नाही तोपर्यंत या कार्यक्रमाचं जे महत्त्व आहे ते कळणं अवघड आहे. मी या कार्यक्रमाला जाऊन आलेलो आहे. नागपूरमध्ये पहिल्या काही वर्षांपूर्वी या कार्यक्रमाला मी गेलो होतो. त्यातला योगायोग काय मला माहिती नाही, पण त्या कार्यक्रमाला माझ्याबरोबर प्रीती झिंटा होत्या. मुंबईतल्या कार्यक्रमाच्या वेळेला सुनील शेट्टी आहेत. हा नागपूर ते मुंबईमधला बदल आहे हा. मला असं अजिबात म्हणायचं नाही की तो कार्यक्रम त्यामुळे जास्त छान झाला आणि आता त्याला जास्त महत्त्व आहे असं अजिबात म्हणत नाही आहे मी. पण मुद्दा त्यातला असं आहे की ते कार्यक्रमाचं महत्त्व अशा अर्थाने की शिक्षण क्षेत्राचा एक लहानसा अभ्यासक म्हणून मी या सगळ्याकडे बघतो तेव्हा मला जाणवतं की या शिक्षणामध्ये काम करण्याची किती गरज आहे. गेली कित्येक वर्ष म्हणजे मला असं वाटतं लहानपणापासून ऐकत आलेलो आहे. नितीनजी, तुम्ही 2014 मंत्रिमंडळात आहात, तुम्हालाही माहिती आहे. 2014 ही एक चर्चा वारंवार सुरू होत होती आहे. अजूनही सांगितलं जातं की शिक्षण क्षेत्रासाठीची तरतूद दुप्पट केली जाईल. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या GDPच्या जी काही तरतूद केली जाते केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये, बजेटमध्ये, ती दुप्पट केली जाईल. या संदर्भात इतक्या जणांनी म्हणजे खुद्द सरसंघचालकांसह अनेकांनी ती तशी इच्छा व्यक्त करून सुद्धा ती रक्कम होती त्याच्या पलीकडे काहीही गेलेली नाही, आहे तशीच राहिलेली आहे. एवढा 140 कोटींचा देश आपला, 2.5% फक्त आपण शिक्षणावरती खर्च करत असतो. त्यामुळे आत्ताच्या परिस्थितीमध्ये शहरांमध्ये शिक्षणाची एक नवी जातव्यवस्था आलेली आहे, हे आपण मान्य करायला हवं. म्हणजे जसं रुग्णालयाची एक व्यवस्था आलेली आहे की गरिबांची रुग्णालय ही, श्रीमंतांची ही, मध्यमवर्गीयांनी काय मध्ये इकडे तिकडे अशा पद्धतीनं करावं अशी ही मांडणी झालेली आहे. शिक्षणाच्या बाबतीतही तसं झालेलं आहे. अशा वेळेला हा जो एक बोलघेवडा वर्ग आहे, जो माध्यमांच्या समोर असतो, जो जाहिरातदारांच्या समोर असतो, जो राजकारण्यांच्या समोर असतो, त्या वर्गासाठी कामं होतात. पण जो यामध्ये कुठेच नसतो त्या आदिवासींसाठी काहीही केलं जात नाही, हे 100% सत्य आहे. म्हणजे या शाळेच्या संदर्भात जर तुम्ही तपशील घ्यायला गेलात ना तर थक्क व्हायला होतं. म्हणजे माझ्या लहानपणी चांगली शाळा कुठली तर जी घराजवळची आहे ती चांगली शाळा, अशी सोपी व्याख्या होती. आता तसं नाही. आता आईवडिलांचं आर्थिक आणि एकंदर सामाजिक स्तर हा मुलगा कुठल्या शाळेमध्ये आहे त्याच्यावरती अवलंबून असतो. अशा वेळेला या शाळेमध्ये जाण्यासाठी म्हणजे लक्ष्मणराव मानकरांच्या संस्थेमार्फत जे काही शाळा चालवल्या जातात तिथे जाण्यासाठी, पोचण्यासाठी शिक्षकाला 4 ते 8 किलोमीटर चालत जावं लागतं. अजूनही भारतामध्ये अशी परिस्थिती आहे की शिक्षकाला शाळेत पोचण्यासाठी तुम्ही कल्पना करून बघा, 4 ते 8 किलोमीटर त्यांनी चालत जायचं, चालत घरी यायचं. आणि का तर 4, 5, 6, 7, 8, 10 एवढे विद्यार्थी तिथे असतील. तर अशा वेळेला या शिक्षणाचं महत्त्व अतोनात आहे. आपल्याला शिक्षणाचं महत्त्व हे वेगळ्या कारणासाठी आहे. इथे शिकून परदेशात कधी जाता येईल अशा पद्धतीनं आपण त्याची मांडणी करत असतो, बघत असतो, स्वप्न बघत असतो. पण तिथे केवळ शिकणं हाच अस्तित्वाचा मोठा संघर्ष असतो आणि ही संस्था त्यासाठी काम करते. म्हणजे जवळपास 1200-1300 शिक्षक आहेत. पण ही सुद्धा आनंदाची बाब अशी आहे की आत्ताच्या घडीला सुद्धा एवढ्या अडचणींमध्ये 1300 शिक्षक या संस्थेसाठी काम करतात. म्हणजे ही कौतुकाची बाब आहे. आणि नितीनजींना या विषयावर विचारात आहे, ते कधी खरं म्हणजे लहान आकड्यांमध्ये बोलतच नाहीत. त्यांना किमान काही कोटी किमान लागतात त्यांना, त्याशिवाय पुढे जाताच येत नाही. पण या शाळेच्यासाठी सुद्धा त्यांचं जे लक्ष आहे ते लाखभर विद्यार्थी राज्यभरातले आणि 3000 शिक्षक हे ते लक्ष्यपूर्तीचा एक त्याचा प्रयत्न म्हणून हे मुंबईमध्ये त्यांनी येणं हे महत्त्वाचं होतं. कारण आदिवासी हा फक्त काही तिथेच नाही आहे,
विदर्भातल्या जंगलातच आदिवासी आहेत असं नाही, मुंबईपासून अगदी जवळच्या अंतरावरच्या ठाणे शहरात, ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आदिवासी पाडे अजूनही असे आहेत. आम्ही अलीकडेच लोकसत्तेमध्ये पान ऐकलं, ती मुद्दामून बातमी दिली होती की जिथे एक बाई आजारी पडली, गर्भवती होती, तिला दवाखान्यात जाण्यासाठी 7 किलोमीटर चालण्याची गरज होती साध्या तपासणीसाठी. तिथे जायला व्यवस्था नव्हती, मग 2 माणसांनी ते बांबूलाची झोळी बांधली, तिला तिथे घेऊन गेले. तिथे जास्तपर्यंत तिचा गर्भपात झाला आणि तिथे त्या जेव्हा प्रायमरी हेल्थ सेंटर म्हणतात PHC, तिथे गेल्यानंतर तिला ते कळलं की इथे याची काही व्यवस्थाच नाही आहे, अशा पद्धतीच्या आणीबाणीला उपचार करता येईल अशी. म्हणून तिला जिल्हा मुख्यालयात जायला सांगितलं. तिथे जास्तपर्यंत तिचं निधन झालेलं होतं. ही ठाणे जिल्ह्यातली कथा आहे, ही दंतकथा नाही, वास्तव आहे हे. मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या ठाणे जिल्ह्यामध्ये हे आहे. त्यामुळे राज्यभर हा आदिवासी हा उपेक्षित आहे. त्याच्या मताला किंमत नसल्यामुळे त्याच्या मताला कोणीच विचारत नाही, कारण त्याला तसं मतच नसतं. त्यामुळे त्याची जी अवस्था आहे ती कोणीच दखल घेत नाही. अशा वेळेला शिक्षणासारख्या मूलभूत कामामध्ये ही संस्था काम करते. खरंच कौतुकास्पद काम आहे हे, कारण या क्षणाला मला असं प्रामाणिकपणे वाटतं की 2 गोष्टी भारतामध्ये पुण्यकर्म देऊ शकतात, कुणाला करायचं असेल, मिळवायचं असेल तर. अर्थात तिसरी गोष्ट अलीकडेच अनेकांनी बघितली असेल, 65 कोटी जणांनी मिळवलं ते, तो मुद्दा वेगळा. पण खरं पुण्य कुठलं मिळवायचं असेल तर शिक्षण, चांगलं शिक्षण देता येणं ही व्यवस्था असायला हवी. आणि ज्याला शिक्षित जो आहे त्याच्या रोजगाराची व्यवस्था असायला हवी. ह्या 2 पुण्यकर्माच्या गोष्टी आहेत. बाकी सगळं हे जे काही आहे ते येत राहतं, पण त्यातली शिक्षण ही खूप मूलभूत गरज आहे. म्हणजे किती गरज आहे, मला तर प्रामाणिकपणे असं वाटतं की म्हणजे एकंदर शिक्षणाची दशा आणि दिशा पाहिली की एकंदर पुढची पिढी आपण कशा पद्धतीने घडवतो आहोत हा खरंच चिंतेचा विषय आपल्या सगळ्यांचा असायला हवा, इथे बसलेल्या प्रत्येकाचा असायला हवा. कारण आपण आयकर भरणारे आहोत आणि त्यातले पगारदार तर असल्यामुळे, तर बाय डिफॉल्ट पगारातनंच जात असल्यामुळे प्रामाणिक करदाते आहोत. त्यामुळे हा जो खर्च होतोय त्यातला आपण 2.5% जरी सुद्धा शिक्षणासाठी करत नसू, आणि ही जी एक मोठ्या प्रमाणावरती मुलांची देशाबाहेर जाण्याची एक जी प्रथा पडून गेलेली आहे ती फक्त एकदा तुम्ही सगळ्यांनी बघा. मी शिक्षण आणि रोजगार का म्हणतो त्याचं कारण हे आहे. याचं कारण असं की 2012 पासून, आणि ही माझी आकडेवारी नाही, नितीनजीच्या सरकारमध्ये त्या सरकारच्याच नीती आयोगाने दिलेली आकडेवारी आहे, लोकसभेमध्ये दिलेली आकडेवारी आहे. भारतातनं परदेशात जाणाऱ्या तरुणांचं प्रमाण जगात सगळ्यात 1 क्रमांकावर आपण गेलेलो आहोत. आपण चीनला मागे टाकलेलं आहे, बाकी कशात नाही तरी निदान या बाबतीत तरी मागे टाकलेलं आहे. मेक्सिकोला मागे टाकलेलं आहे. चीन आणि मेक्सिको एकत्र करून जेवढी संख्या येईल त्याच्यापेक्षा जास्त मुलं भारताबाहेर जात आहेत. आणि जेव्हा युक्रेनवर हल्ला झाला तेव्हा जवळपास 40,000 पोरं काही परत आली वगैरेच्या बातम्या सुरू होत्या. तेव्हा कळलं की अरे बापरे, युक्रेनला पण पोरं शिकायला गेलेली होती. आता 2-1 दिवसात आम्ही त्याची सगळ्या माहिती गोळा करतोय. तुम्हाला खोटं वाटेल, भारतीय मुलं कुठे कुठे शिकायला गेलेली आहेत. अफगाणिस्तानात गेलेली आहेत. आता अफगाणिस्तान काही शिकायला त्याची जागा आहे का, पण गेलेली आहेत. इंडोनेशियात गेलेली आहेत, चीनमध्ये जात आहेत, मलेशियामध्ये गेलेली आहेत, रशियामध्ये तर मोठ्या प्रमाणावरती जात आहेत. अशा वेळेला शिक्षण हा इतका महत्त्वाचा भाग ठरतोय. आणि ही संस्था तुम्हा आम्हासाठी नाही, तुम्हा आम्हाला खूप पर्याय उपलब्ध आहेत. ज्यांना काहीच पर्याय नाही आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचं काम करते आहे. ते खूप महत्त्व आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवं. आणि त्याचं मुंबईत येणं हे त्यासाठी महत्त्वाचं आहे की कारण इथून हा एक त्याला चांगला पाठिंबा मिळाला, हा जो एक प्रवाह सुरू आहे त्याला जर चांगल्या अर्थाने ऊर्जा मिळाली तर हा प्रवाह अधिक दूरपर्यंत जाऊ शकेल. राज्यभरातल्या अन्य आदिवासींनाही या शिक्षणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये आणता येईल, त्याची फार गरज आहे. त्यासाठी हा कार्यक्रम इथे ठेवला. त्या आयोजकांनी जेव्हा विनंती केली म्हटलं 100% मिळणार, कारण मी हे काम बघितलेलं आहे. खूप महत्त्वाचं काम हे सगळं सुरू आहे. आपणही यासाठी मोठ्या संख्येने आलात, आपलेही मनापासून आभार, आयोजकांचे आभार. आणि यासाठी जो काही एक उपक्रमासाठी मला असं वाटतं की त्यांना जी काही गरज लागत असेल ती मुंबईकर निश्चितच पूर्ण करतील. आणि नितीनजींचा स्वभाव लक्षात घेता मुंबईकरांनी नाही केली तरी सुद्धा ते प्रकल्प पूर्ण निश्चितच करतील. अनेक प्रकल्प पूर्तीचा त्यांना अनुभव आहे. हा प्रकल्प मात्र निश्चितच पूर्ण व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.